रामकृष्ण हरी. त्यांना घरच्यांची साथ मिळत नाही, त्यांनी समजावे की देव आपली परीक्षा घेत आहे. भक्तीच्या मार्गात एकटेपण हेच तर देवाच्या जवळ जाण्याचे लक्षण आहे. हे सत्य आहे की जेव्हा एखादी व्यक्ती भक्तीच्या मार्गावर चालते तेव्हा अनेकदा त्यांच्या जवळचे नातेवाईक किंवा कुटुंब त्यांना साथ देत नाहीत. या विषयावर संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकोबारायांनी अत्यंत मौलिक मार्गदर्शन केले आहे. संत तुकाराम महाराजांचा दृष्टांत म्हणजे तुकोबाराय म्हणतात की परमार्थ हा शूरांचा मार्ग आहे. ज्यावेळी घरचे लोक विरोध करतात तेव्हा डगमगून न जाता देवावर विश्वास ठेवावा. त्यांनी एका अभंगात म्हटले आहे, जळो ते संचित जळो ते विहित, मज तुझा अंकित करी पा विठ्ठला. अर्थात जर नातेवाईक भगवंताच्या भक्तीच्या आड येत असतील तर त्यांच्या मोहाचा त्याग करणेच योग्य आहे. तुकोबारायांच्या मते खरा सोयरा नातेवाईक तोच जो आपल्याला देवाकडे नेतो. संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जो भक्ती करतो त्याला संकटे जवळच्यांचा विरोध हा येतोच, पण ती भक्तासाठी एक कसोटी असते. भक्त प्रल्हादाचा दृष्टांत म्हणजे ज्याप्रमाणे भक्त प्रल्हादाला त्याच्या स्वतःच्या वडिलांनी हिरण्यकश्यपूने त्रास दिला पण त्याने आपली भक्ती सोडली नाही. शेवटी देवाला त्याच्यासाठी खांबातून प्रकट व्हावे लागले. आणखी म्हणजे विभीषणाने अधर्मी भावाचा रावणाचा त्याग करून रामाचे पाय धरले म्हणून तो अजरामर झाला. या सर्वातून महत्त्वाचा उपदेश म्हणजे मनाचे समाधान. लोक किंवा नातेवाईक काय म्हणतात यापेक्षा माझा पांडुरंग काय म्हणतो हे महत्त्वाचे आहे. माऊली सांगतात की प्रपंचात राहून सर्वांशी प्रेमाने वागा, आपले कर्तव्य पार पाडा, पण मन मात्र देवाच्या चरणी असू द्या. जेव्हा तुमचे वागणे शुद्ध असते तेव्हा कालांतराने तेच नातेवाईक नतमस्तक होतात. तुका म्हणे विठ्ठल चित्ती त्यासी नाही पुनरावृत्ती. म्हणजेच ज्याच्या मनात विठ्ठल आहे त्याला जगाच्या विरोधाची भीती उरत नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.